अखेर महायुतीची जागा वाटपांची बैठक ही पार पडलेली आहे आणि यामध्ये तोडगा देखील निघालेला आहे. आपण जर बघितलं तर या बैठकीमध्ये वसई-विरार महापालिका निवडणूक शिवसेना शिंदे गटाचे प्रभारी रवींद्र फाटक आणि त्याचबरोबर नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक आणि भाजपाच्या वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित, त्याचबरोबर भोईसरचे शिंदे गटाचे आमदार विलास तरे आणि दोन्ही जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर, प्रज्ञा पाटील आणि तालुका प्रमुख सुदेश चौधरी या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये अखेर जागा वाटपाचा तोडगा निघालेला आहे. साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीच्या जागा वाटप? बघा, दोन तीन मीटिंगमध्येच आम्ही हा निर्णय फायनल केला. आज फायनल डिसिजन झालं महायुतीचं आणि महायुतीमध्ये आम्हाला ज्या सीट पाहिजे होत्या त्या आजपर्यंत 24 सीट आमच्या फायनल झालेल्या आहेत. बाकी 2-4 सीटवरती प्रॉब्लेम आहे, तो आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होतो. प्रॉब्लेम काहीच नाही, अंतिम निर्णय फायनल झालेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वच तिन्ही आमदार, आमचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख सर्वच आम्ही एकत्र बसून त्या माध्यमातून आत्ताच त्याच्यामध्ये सन्माननीय शिंदेसाहेब, मुख्यमंत्री आपले प्रदेशाचे रवी चव्हाण यांच्याशी बोलणं करून फायनल केलेलं आहे आणि युतीही फायनल झालेली आहे. सर, आपल्या मात्र जागा ज्या आहेत, आपण 40 जागा मागितल्या होत्या आणि कुठेतरी आता 24 जागेंवरती आपण तडजोड करतोय. नाही, आम्ही 35 ते 40 सीट मागितल्या होत्या आणि आमचं म्हणणं होतं की कालपर्यंत पण आजपर्यंत पण तसं म्हणलं तर त्यामुळे 2-4 सीटवरती चालू आहे फायनल. अजून फिगर फायनल झाली नाही, पण 24 सीटची फिगर फायनल झालेली आहे. बाकीच्या आमच्या 2-4 सीट आहेत त्या आम्ही संध्याकाळपर्यंत क्लिअर केल्या जाते. आपल्यासोबत नालासोपारा विधानसभेचे आमदार देखील आहेत. सर, काय सांगाल, इतक्या दिवसाच्या बैठकांचं सत्र सुरू होतं मात्र तिढा काही निघत नव्हता. आज अखेर तिढा निघालेला आहे आणि जागा देखील वाटप करण्यात आलेली आहे. कशी भूमिका असेल? आमच्यात तिढा नव्हताच. 2 ते 3 बैठका तर होणारच. त्यामुळे आमची युती पहिलीच ठरलेली युती होणार असावी. पहिलेही सांगितलं, फाटक साहेबांनी सांगितलं, आम्ही वारंवार सांगत होतो. त्याप्रमाणे शिवसेनेची आणि आज युती अंतिम झाली. 24 जागा शिवसेना लढवते आणि 2-3 जागेवरचा निर्णय आहे तो आज संध्याकाळपर्यंत आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आहेत चव्हाणसाहेब आणि यांचे जे नेते आहेत हे सगळं निश्चितपणे करतील आणि आमची महायुती झालेली आहे. आज आम्ही संध्याकाळपर्यंत श्रमजीवी संघटना असेल, RP असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आगरी सेना असेल यांच्याशी बसून आमची युती अंतिम करू आणि जागा ह्या संदर्भात उद्यापासून आमचे उमेदवार फॉर्म भरतील. निश्चित आपल्यासोबत वसईचे आमदार देखील आहेत. तर स्नेहाताई, काय सांगाल, आपला जो मतदारसंघ आहे हा काँग्रेसचा बी मतदारसंघ, त्या ठिकाणी जास्त मतं घेतलेली आहेत. बहुजन विकास आघाडीने देखील मतं जास्त घेतलेली आहेत. कशा पद्धतीने आपली काय आव्हान असेल त्या ठिकाणी? निश्चित तो मतदारसंघ आव्हानात्मक होता, पण ते विधानसभेमध्ये ते आव्हान आम्ही पेललं आणि ऐतिहासिक एक विजय तिथे वसईमध्ये आम्ही संपादन केला. आणि मला खात्री आहे की यावेळेला सुद्धा महानगरपालिकेमध्ये सर्व मतदार जे एका वर्षामध्ये आम्ही काम केले, तिन्ही आमदारांनी, मी केलं असेल, सन्माननीय राजनाप्पा, सन्माननीय तरेसाहेब असेल, आमच्या तिन्ही आमदारांचं जे काम आहे, ज्या गोष्टी इतक्या वर्षात झाल्या नव्हत्या त्या गोष्टी आम्ही ज्या आणल्या आहेत त्या गोष्टी सगळ्या सकारात्मक लोकही बघतायत, जनताही बघते आणि जनतेचा तसा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळतोय. त्यामुळे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमधला सुद्धा निकाल हा वसई विधानसभेच्या निवडणुकीसारखा ऐतिहासिक ठरेल यामध्ये मला ही खात्री आहे. निश्चित भोईसर विधानसभेचे आमदार देखील आहेत विलास तरेजी. सर, काय सांगाल, आपला मतदारसंघ देखील या महापालिका क्षेत्रामध्ये येतो आणि मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी नालासोपारा पूर्व जो स्लम एरिया आहे त्या ठिकाणी देखील मोठी लढत होण्याची शक्यता आहे. हो, तिकडनं ते आहेत, बहुजन विकास आघाडी सुद्धा आहे, परंतु आता इथे महायुती झाल्यामुळे मला ज्या पद्धतीने लीड मिळालेला होता आणि त्यानंतर मी निवडून आल्यानंतर बरेचसे कार्यकर्ते आमच्याबरोबर जोडीला आले, काही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्याही जोडीला गेले. त्याच्यामुळे नक्कीच तिथे एक मोठ्या फरकाने विजयी हा महायुतीचा होईल तिथे, हा मला विश्वास आहे. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी आता महायुतीची जागा वाटपेचा तोडगा अखेर निघालेला आहे. 24 जागेवरती शिवसेना शिंदे गट लढणार आहे आणि इतर जागेवरती भाजपा आणि घटक पक्ष जे आहेत ते लढणार असल्याची माहिती देखील यावेळेस या सर्व शिष्टमंडळाने दिलेली आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.